सुंदर आहे दृश्य. नॉर्मल जागा आहे. पावसाळ्यात आपल्या किल्ला 1 ते 3 महिने कंपल्सरी बनतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी आलोय युनेस्कोमध्ये नोंद असलेल्या आणि आपल्या देवगडमध्ये बसलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती देणार आहे आणि इथे तुम्ही कसे पोहोचाल याबद्दलही सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर. जर तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर येत असाल तर इथे तुम्हाला पार्किंग करण्यासाठी स्पेस आहे. इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि हा जो रोड आहे पार्किंगच्या शेजारी तो सरळ जातो, तो विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. सो चला तर आपण पण जाऊया विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून जवळचे शहर देवगड हे अवघ्या 25 किलोमीटरवर आहे. या किल्ल्यावर बाय रोड सहज पोहोचता येते. चलो विजयदुर्गचे सफर वाया बोट. डॉल्फिन चला आपण आता विजयदुर्गचे सफर करणार आहोत, ते पण बोटीतून. आणि आपल्यासोबत आहे ते दादा. आता इकडे बघा. तुमचं नाव काय? ओके. आता हे आम्हाला गडाची संपूर्ण माहिती देणार आहेत. बाहेरच्या बाजूने तटबंदी कशी आहे, भुयारी मार्ग कुठे आहेत या गडाचे, ही संपूर्ण माहिती ते आम्हाला देणार आहेत. 54 किलोमीटर आहे पूर्ण. या खाडीचं नाव वाघोठण असं आहे, पण याला खारे बटनची सुद्धा खाडी म्हणतात. जो मुंबई टू गोवा हायवे लागतोय ना, मेन हायवे, तिकडेपर्यंत पूर्ण गेलेले आहे. आता खारचा भाग तुम्हाला दिसतोय जो अरेबियन सी आहे आपला, अरबी समुद्र, तो समोरचा दिसतोय तो. हा रत्नागिरी जिल्हा आहे आणि हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. काही वर्षापूर्वी ना हा संपूर्ण एकच जिल्हा होता, रत्नागिरी म्हणून. नंतर 2 जिल्हे करण्यात आले. याचं कारण काय, ही जी खाडी आहे ना ही पूर्ण टोकापर्यंत गेलेली आहे आणि या खाडीमुळं एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी जिल्हा असा करण्यात आला आहे. इकडे तुम्हाला जीपीचा दरवाजा आहे किल्ल्याच्या एंट्रीला, पण आपल्याला इकडनं दिसणार नाही जोपर्यंत आपण तिकडे जात नाही. तिकडून तुम्ही 15-20 पावलं आतमध्ये चालून गेलात ना की गोमुखी आकाराचा आपला महाद्वार आहे किल्ल्याचं, एकच मेन गेट. गोमुखी आकार म्हणजे काय, जोपर्यंत आपण समोर जात नाही दरवाजाच्या तोपर्यंत तो दरवाजा आपल्याला दिसत नाही. हा गोमुखी आकाराचा दरवाजा का बांधला तुम्हाला मी नंतर येताना सांगेन. याचं कारण मोठं आहे. आपला असा एकमेव जलदुर्ग आहे बघा, ज्याला तिहेरी चिलखती तटबंदी आहे. आता जलदुर्ग म्हटल्यावरती मुरुड, जंजिरा आणि मालवणचा सिंधुदुर्ग हे सुद्धा प्रॉपर जलदुर्गच आहे. पण या दोन्ही किल्ल्यांवरती तुम्ही जाऊन पाहू शकता सिंगल तटबंदी आहे. आपल्याच किल्ल्याला खाडीच्या अंगाने ती रखत नाही. ही दोन्ही भुयार सध्या तरी किल्ल्यावरती असं चालू आहे. तुम्ही गेल्यावर आतमध्ये पाहू शकता. तिसरा जो आहे किल्ल्याच्या पाठीमागे आहे, तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आता हे पांढरे स्पॉट दिसतात बघा तुम्हाला. बोटीतून आपल्याला दिसतो हा विजयदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोर हा आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प. हा दिसतोय की नाही माहिती नाही, बट हा आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प. सिमेंटचा वापर केला नाही, चुना, गुड आणि शिस्त त्याचं. हे आहेत आपल्या बोटचे रायडर. आजोबा तुमचं नाव काय? विल्सन. आजोबांचं नाव आहे विल्सन. मस्तपैकी राईड करून आणलेलं आहे त्यांनी आम्हाला. आता आम्ही परत उतरतोय तिथे आणि पूर्ण परत गडाकडे चाललो आहे गडाची वटकंती करण्यासाठी. चला, सुंदर अशी बोटची राईड करून आपण आता निघालो आहे ते विजयदुर्ग किल्ल्यावर.
दिले 5 रुपये एंट्री फी. अरे 5 रुपयाचं तिकीट फाडून यांना सहकार्य करा. चलो. वाघोटन नदी समुद्राला मिळते तिथे घेरिया उर्फ विजयदुर्ग किल्ला आहे. 12व्या शतकापासून अनेक राजवटी पाहून 17व्या शतकात तो मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र बनला. पूर्वी किल्ल्याभोवती समुद्राच्या पाण्याने भरलेला खंदक व उचलता येणारा लाकडी पूल होता. आज खंदक भरल्यामुळे किल्ल्यावर थेट जमिनीवरून प्रवेश करता येतो. गडाचा पहिला दरवाजा हनुमंत दरवाजा आणि त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देऊळ आणि एक तोफ पाहायला मिळते. मराठा काळात सैनिकांच्या श्रद्धेचे व पूजेचे हे महत्त्वाचे ठिकाण होते. आजही हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धास्थान असून किल्ल्याच्या इतिहासाचा एक भाग मानले जाते. याच मंदिरापासून पुढे गेल्यावर भक्कम जिभीचा दरवाजा पाहायला मिळतो. संरक्षणासाठी प्रवेशद्वारासमोर भिंत बांधून तयार केलेल्या दरवाजाला जिभीचा दरवाजा असे म्हणतात. जिभीचा दरवाजा हा विजयदुर्ग किल्ल्याचा एक महत्त्वाचा प्रवेश मार्ग आहे. हा दरवाजा शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी व संरक्षणासाठी खास रचनेत बांधलेला आहे. दरवाजावर बुरुज व तटबंदी असल्यामुळे वरून हल्ला करणे सोपे होत असे. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी हा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या 3 तटबंद्या पाहायला मिळतात. मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षण देण्यासाठी परकोट किंवा उपकोटाची उभारणी केली जाते. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी 30 फूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी 10 फूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी 30 फूट उंच आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या परसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य यशवंत महाद्वार लागते. 3 दरवाजे आणि तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. तिसरा दरवाजा हा किल्ल्याच्या आतल्या बाजूला असलेल्या संरक्षणात्मक दरवाजा आहे. शत्रूला थेट प्रवेश करता येऊ नये म्हणून तो वळणदार मार्गावर बांधलेला आहे. दरवाजाभोवती मजबूत तटबंदी व बुरुज पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलीस चौकीसमोर रचून ठेवलेले तोफगोळे पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर विजयदुर्ग किल्ला हा राजा भोज यांनी इसवी सन 1193 ते 1206 दरम्यान बांधला. नंतर यादव, विजयनगर, बहामनी व आदिलशाही यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले व तिहेरी तटबंदी करून तो मजबूत केला. पुढे हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे गेला आणि मराठा आरमाराचा मुख्य तळ बनला. इसवी सन 1756 मध्ये तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशवे व इंग्रजांनी संयुक्त हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला मराठ्यांच्या नौदल शक्तीचा एक महत्त्वाचा केंद्र होता. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने गडफेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. खलबत म्हणजे गुप्त चर्चा किंवा सल्लामसलत. खलबतखाना ही अशी जागा होती जिथे छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे किंवा मराठा आरमार प्रमुख महत्त्वाच्या मोहिमांची गुप्त योजना आखत असत. हा खलबतखाना किल्ल्याच्या मुख्य परिसराच्या आत सुरक्षित आणि खाजगी जागी बांधलेला आहे. त्याची रचना अशा प्रकारे आहे की बाहेरील व्यक्तींना आतल्या चर्चेचा थांगपत्ता लागू नये. सागरी हल्ल्याची योजना, शत्रूची हालचाल आणि आरमाराची रणनीती ठरवण्यासाठी या जागेचा वापर केला जाईल. ही जागा मराठा नौदलाच्या विजयदुर्ग किल्ल्यावरील महत्त्वाचा भाग होती. खलबतखान्याच्या बाजूलाच सदरेची भव्य इमारत दिसते.
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने चालताना ही छोटी मोठी खूप सारी छिद्र पाहायला मिळतात. या छिद्रांना तोंड्या किंवा जंग्या असे बोलतात. यामधून सैनिक शत्रूवर बाण, गोळ्या किंवा तोफेचा मारा करत असत. ही छिद्रे बाहेरून लहान पण आतून खूप मोठी असतात. त्यामुळे निशाणा साधणे अगदी सोपे होते. यामुळे सैनिक सुरक्षित राहून शत्रूवर प्रभावी हल्ला करू शकत होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी ही रचना खूप महत्वाची होती. विजयदुर्ग किल्ला सुमारे 17 ते 20 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तटबंदी असून तो समुद्रात पुढे गेल्यावर भूभागावर बांधलेला आहे. त्याची लांबी सुमारे 300 मीटरपेक्षा जास्त असून समुद्र किनाऱ्यावर मोठ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे. त्यामुळे हा किल्ला आकारमानाने मोठा आणि संरक्षण दृष्ट्या अत्यंत मजबूत मानला जातो. तटबंदीच्या आतल्या बाजूस काही ठिकाणी अनेक उद्ध्वस्त चौतरे पाहायला मिळतात. समुद्रातून किल्ला पाहताना त्याची भव्य तटबंदी आणि समुद्रात पुढे गेलेला आकार स्पष्ट दिसतो. बोटीने फिरताना किल्ल्याचे बुरुज, तिहेरी तटबंदी आणि मजबूत बांधकाम अधिक प्रभावी वाटते. किल्ल्याभोवतीचा समुद्र आणि निसर्ग संरक्षण व्यवस्था जवळून अनुभवता येते. गडाची तटबंदी अजून पण मजबूत स्थितीमध्ये आहे. किल्ल्यात काही ठिकाणी छोटे भुयारी मार्ग पाहायला मिळतात. हे भुयारी मार्ग किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी बनवले गेले असावेत. हे भुयारी मार्ग किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी बनवले होते. शत्रूपासून बचाव आणि अचानक हल्ला करण्यासाठी ही रचना उपयोगी पडत असे. तटबंदीवरून चालताना एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला किल्ल्याची दुसरी तटबंदी दिसते. ही रचना किल्ल्याला दुहेरी संरक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. चालताना समुद्राचे सुंदर दृश्य आणि किल्ल्याची मजबूती एकाच वेळी अनुभवता येते. तटबंदीवर चढून चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हनुमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या व तोफांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाहण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहण्यासारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर पाहायला मिळते. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. तटबंदीवरून खाली उतरल्यावर जखनीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली तोफ पाहायला मिळते. या मंदिराजवळच साहेबाचे ओटे आहेत. इसवी सन 1878 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौत्रे बनवून घेतले व सूर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला. साहेबांच्या ओठ्यासमोर धान्य कोठारांची इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला पाण्याचा मोठा व एक छोटा हौद आहे. वाव, किती सुंदर आहे हे दृश्य. विजयदुर्गाच्या चौफेर बाजूने पसरलेला हा समुद्र किनारा. तटबंदीवर थोडं चालून पुढे आल्यावर अनुक्रमे तुटका, शिक्रा, शिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनोरंजन असे बुरुज पाहायला मिळतात. हा आहे व्यंकट बुरुज आणि ही आहे व्यंकट बुरुजाची तटबंदी. इथे देखील नाव आहे व्यंकट बुरुज. या गडावर खूप साऱ्या बुरुजांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यातलाच लाईक आपण पहिला बघितला तो शिंदे बुरुज, त्याच्यानंतर हा व्यंकट बुरुज. सर्जा बुर्जावर लाईट टॉवर पाहायला मिळतो.
याचा उपयोग समुद्रातून येणाऱ्या बोटी किंवा जहाजांना दिशा दाखवण्यासाठी होत असे. अशा प्रकारच्या रचना किनाऱ्यावरील किल्ल्यांवर नेव्हिगेशनसाठी वापरल्या जातात. आता एक बुरुज लागलाय. या बुरुजाचं नाव आहे शिवाजी बुरुज. या बुरुजापासून आता आपण निघालोय ते पुढे गगन बुरुज. मनोरंजन बुरुज. मनोरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. चोर दरवाजाच्या बाजूला तटबंदीत धान्य कोठार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर एकूण 27 बुरुज आहेत. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून 32 मीटर उंच असलेला या बुरुजाला खूगलडा किंवा 12 तोफा बुरुज या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफगोळे ठेवलेले आहेत. खूगलडा बुरुजापासून सर्जा बुरुजापर्यंत बाहेरच्या तटबंदीला समांतर तटबंदी व बुरुज व प्रवेशद्वार आहे. वाघोटन खाडीच्या मुखाशी उभ्या ह्या बुरुजापर्यंत पोहोचण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे. या बुरुजावर शत्रूचा हल्ला दुरूनच परतावून लावण्यासाठी तोफा ठेवल्या होत्या. खूगलडा बुरुज पाहून पुढे आल्यावर एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारू कोठार असे नाव लिहिलेले आहे, पण सध्या ते बंद आहे. दारू कोठाराच्या समोरच सदर पाहायला मिळते. सदर म्हणजे किल्ल्यातील सार्वजनिक दरबार किंवा सभा घेण्याचे ठिकाण. येथे सरदार, अधिकारी, सैनिक यांची बैठक होत असे. प्रशासन, न्यायनिवाडा आणि महत्त्वाचे निर्णय येथे घेतले जात असत. ही जागा किल्ल्याच्या मध्यभागी आणि सुरक्षित ठिकाणी असायची. मराठा काळात सदर हे किल्ल्याच्या कारभाराचे मुख्य केंद्र होते. तर अशा प्रकारे आपली गडमाथ्याची भटकंती पूर्ण झाली आहे. गडाची प्रदक्षिणा पूर्ण करून आता आपण पूर्वेकडील दरवाजातून बाहेर आलो आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे आपली विजयदुर्ग किल्ल्याची भटकंती ही पूर्ण झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन भटकंतीच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.